नमस्ते, गुड मॉर्निंग. तर आम्ही आलेलो आहे नागाव ऑफिसला अलिबागला. तर इथं आम्ही प्री वेडिंग करणार आहे कपलची. सकाळचे वाजले आहे 7 वाजताच मस्त सूर्य आलाय वरती. वा काय लोकेशन आहे. असं लोकेशन फोटो काढण्यासाठी भारी असतं. तर माझ्यासोबत संतोष आहे. संतोष आणि मित्र आहे, त्याची वाईफ. त्या दोघांचं आम्ही प्री वेडिंग करणार आहे आज. म्हणजे कालच आलो होतो. काल मला काही कारण असतं मला व्हिडिओ वगैरे शूट करता नाही आले, कारण माझ्याकडे सुद्धा कॅमेरा होता. संतोष पण कॅमेरा हँडल करत होता. तर आधीमध्ये मला व्हिडिओ काढायचे होते, जरा ब्लॉगचे घ्यायचे वगैरे, शूट स्टार्ट करायचे. तर संत गेलाय पुढं आणि मी चाललोय मागून. नेहमीप्रमाणे मी लेटच येत असतो. चला आता आपण पोहोचले लोकेशनला. इथं आपल्याला स्टार्ट करायची प्री वेडिंग. वा बऱ्यापैकी सूर्यवरती आलाय आणि क्राऊड पण नाही जास्त. आम्ही फक्त 3 जणच आहे आणि खूप लांब आहे क्राऊड. इथं दिसू शकतो तुम्हाला बघा. आत्ताशी लोक यायला सुरुवात झाली आहे. जरा थोडासा गाळ पण आहे इथं. गाळ म्हणजे ते वाळूचा गाळ आहे. भारी वाटते. मग मी तर नाईटी आणि टी शर्टच घातले. मग जीन्स घालायची म्हणजे सगळं वाळू सगळ्या जीन्सला लागणार, खराब होऊन जाईल. त्याच्यामुळं मी हेच घातले. हे आमचं कपल आहे. संध्या आपलं काय नाव आहे? मानसी, मेघा आणि गणेश. ओके. तर ही आमच्या संध्यासारखीच आहे बोलायला वगैरे. ऐक ना, C1 ठेवलंय का? हा ठेव ना. C1 नाही ना? काय गिटार वगैरे आणलेली सोबत. आम्हाला काहीतरी सिनेमॅटिक घ्यायचं. कॅमेरामध्ये फीचर आहे ड्युअल व्ह्यूचा. तर मी जरा यूज करून बघतो. भारी वाटतंय. पुढचा पण लुक दिसतो, मागचा पण लुक दिसतो. वाव सूर्य बघा. सनराईज झालं. ते छोटे छोटे किड्यांनी काय करून ठेवलंय बघ. काय विषय हा काय कळत नाही. हां किडा आहे बरं का तिथं असं वाटतंय, पण भारी डिझाईन करतं ते. हां आणि मोठी किडे असे लवचे डिझाईन करतात काहीतरी. बदाम वगैरे काढतात त्याच्यामध्ये. ते मोठे किडे असतात. आमचं शूटिंग चालू आहे. अरे किती पुढं पळवतो यांना हा. लाटेकडे नेतो काय बार. काल लाटा भरपूर अशा इथपर्यंत होत्या, इकडं होत्या लाटा. पण आज भरपूर आतमध्ये आहेत लाटा. ॲक्च्युली मला शूज काढायला पाहिजे होते. लाटा आहेत होते पाण्यामध्ये. याने शूज काढलेत, 2-3 काढलेत. पादत्राणे काढायला हवी होती. काय शूट घेतोय काय, कोणता अँगल आहे? पळा. अरे भागो. चल चल. अरे नाही बघ, तुला फक्त ओके. आंघोळ पण नाही केली या दोघांनी. तसे आम्ही पण नाही केली. आम्ही पण पारूच आहे. काय बोलायचं. ब्रश केलं, कॉफी केली आणि डायरेक्ट आलो इकडे. बघा कसं शूट करतोय. आता एक वेगळा सीन क्रिएट करायचं. अवकाश. कॅमेरे पण असून सुद्धा प्री वेडिंग माझ्या लाईफ मध्ये तर नाही भेटली मला करायला. कारण आमचं लव्ह मॅरेज होतं ना, त्या टायमाला खूपच रेस्ट्रिक्शन्स होते आपल्या फॅमिलीकडून, तिच्या फॅमिलीकडून. मग ती वेळच नाही आली अशी प्री वेडिंग वगैरे करायची. ती इच्छा अपूर्ण राहिली आमची दोघांची, कविताची आणि माझी. ती मुलगी आहे ना सेम संध्यासारखीच. आमच्या एक मैत्रीण आहे, क्लासमेट आहे संध्या. तिच्यासारखी दिसेल बोलायला वगैरे, चालायला. स्टार्ट. यांचे जरा रील्स वगैरे घेतो मस्त. यांचं आता पळायचं शूट घेतोय.
त्यांचं काहीतरी मध्ये टोपी बिपी पडती, काय काय पाय बी अडकते, काय पडते, काय तोंडावरती घाबरते. हे देखो, बाय बाय. तुम्हाला दाखवतो जरा व्हिडिओ, फोटो कसा येतो. रेडी 3, 2, 1 स्माइल देव. स्माइल थांबायचे. पटापट पोज घ्या चला पटापट. तर आमचं एक ड्रेसवरती शूट करून झाले. ड्रेस चेंज करायला जायचं, मग दुसरा ड्रेस घालून मग परत यायचं बीचवर. 9 वाजले. सूर्य मगाशी खाली होता, बराच वरती आलाय. तर आम्ही ही कार आणलेली. ॲक्च्युली फर्स्ट टाइम मी तुम्हाला माझी कार दाखवते. चला आपण आता चेंज करू, मग परत येऊ काय लगेच. ठीक आहे चालतं. हा बिचारा कालपासून आपल्या सोबत आहे. माझं नाव विसरला, मानसी, आणि नंतरला बोलतो संध्या, आणि नंतरला मेघा. माझं झालं पाठ, मला लगेच पाठवतो. आता आम्ही आमच्या गाडी बुक केलं होतं. सुमन कॉटेज. कॉटेजवरती चाललोय. हे काय आलं साईडला, कॉटेज. हे कॉटेज आहे आपलं. गाडी लावायची आणि वरती आम्ही राहायला गाडी अरे बाबांची मेहनत नको व्हायला जायला, त्यामुळे गाडी आपण इथं लावतो. तर बाबा झाडू मारतात. तर आम्ही हे कॉटेज बुक केलं वरती आमच्या रूमावरती. तर पाय वगैरे धुवायची बघा. आता पाय वगैरे धुतो, बुट खूप खराब झाले बघा. पाय धुवून घेतो, शूज पण धुतो. तसे पण शूज परत बीचला जायचं म्हटल्यावरती खराब होणार होते. गाडीत वगैरे जाऊ दे, घेतो धुवून. गाडी तर चेक करतो मी. परत धुवू, परत खराब होतो, काही विषय नाही. गाडीची चावी राहिली द्यायची. चावी ठेवला तिथं. तर मग चाव्या खालून वरती नाही टाकता यायची, वरती जावं लागेल. चावी गाडीलाच ठेवली. गाडीची चावी काढतो. चाललंय वरती. तर हा दुसरा फ्लोर आहे. जरा वेगळंच काहीतरी असं बनवलंय, आपल्या साईडला असं नसतं. तिसरा फ्लोर. खाली गेलं चावी. या आमच्या 2 रूम आहेत. इकडं बघितलं तर मस्त नारळाची वगैरे झाडं आहेत. या साईडला बघितलं तर पुढचा रोडचा व्ह्यू दिसतो. फोटो दाखव. येलो आणि हा कलर आहे. मग याच्यावर हा कलर उठून दिसतो आणि याच्याकडे ब्ल्यू. त्याच्याकडे काय, त्याच्याकडे ते व्हाईट सगळं आहे आणि ब्लॅक कलरची. व्हाईटच आहे का? आता कपनच घालायचं राहिले याला. सगळं व्हाईट. वाह, मस्त वातावरण झाले. चला आता इंडोर शूट करायचं आपल्याला. तर ब्ल्यू प्लस येल्लो मस्त कॉम्बिनेशन वाटतं. स्काय ब्ल्यू आणि येल्लो मस्त लोकेशन येतं. ओके, इथलं शूट झालंय. आता भूक लागली. 10 वाजले. 10 वाजले. चला इथं शूट घ्यायचं आपल्याला. थोडंसं 2-4 सीन इथं पण घ्यायचे. हे लो मॅरेजवाला कपल आहे. असे कपल भेटणं म्हणजे मुश्किल आहे आजकाल. चला तर इथलं शूट झालं. आता परत एक तिसरा ड्रेस चेंज करायचा आणि परत जायचं आम्हाला बीचवरती. यांनी रूमचं पार वाटोळ करून टाकले बा. काय करून ठेवले बोंबलत. तिकडं आमचा कॅमेरा वगैरे सेटअप. चेंज करून चालू आहे बीचवरती. ऍक्च्युली साडी नेसता येत नाही, त्याच्यामुळे बाबांना सांगतो मावशींना साडी नेसून द्यायला. अरे सगळं नसतं. हा आता साहेब गाडी ओपन करतायत आणि गाडी ओपन झालेली आहे.
आणि चुकून ऑन दाबला गेलेले अशा रीतीने बसले बसले पण मस्त गाडीत. नाही रे, एवढ्या लवकर नाही. ती माझी बायको होणारी. एवढं लवकर होणार नाही, होत नाही. एवढं लेट येतो ब्लॉग एडिट होणार आहे. हे आमचं कांड नुसतं पाक 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 अख्खा रस्ता. आता आपण चाललेलो आहे पुन्हा एकदा बीचवर. एक नवीन ड्रेस घेतलाय तेव्हा शूटिंग करणार. थोडं मोठ्याने बोल ना, मग पुढच्या गाडी मोठी गाडी. आता ते कसं माझं फर्स्ट टाइम आहे ना, थोडस जमलिंग होते. हे यार पण व्हिडिओ चालू आहे का? हा चालू आहे. इथे दोघे काय माझा मावस भाऊ आहे ना, तो करतो गावाकडच्या गोष्टी. आणि ते आता उलट पालट कॅमेरा जॉयस्टिक आपल्याला चालवता येत नाहीये, त्याच्यामुळे कॅमेराची पार हे करून झालेलं आहे. मी तर काय याच्यात दिसायला गेलोय, बट ड्रायव्हर आणि कंडक्टर दिसतात त्याच्यामध्ये. तर हे बारका कांड पाहू शकता. दिवस जर पक 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 हाऊ टू फॉर्मॅट मेमरी कार्ड प्रोसेस दाखवतो ते आपण हे करूया. हाऊ टू किल अ गाय सर्च कर रे युट्यूबला. परवाच ब्राह्मण सांगितलं फोटो खराब फोटो काढल्यामुळे फोटोग्राफरचा अकालीन मृत्यू. लोकमत सदर गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलेले. गुन्हेगाराची बायको मत आहे की मेलेल्या व्यक्तीला पुन्हा पकडून मारण्यात यावं. असा हा 22 किलोमीटर प्रवास करून आता गाडी आणि ड्रायव्हर दोघे थकलेले आहेत. आणि हा मी आणि ही बायको. आणि आता आपण आलोय आय लव्ह नारायणगावचा बोर्ड तुम्हाला मागे दिसत असेल. नारायणगावच्या बीचवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. हेच ते नारायणगाव. बाबा बस मध्ये डान्सिंग बस दिसते. डान्सिंग बस आहे, डान्सिंग बस. आणि तमाम असे बीच प्रेमी आपापल्या टू व्हीलर घेऊन इथे हजर झालेले आहेत. आता बघ बरं दिसते मी पुढून. हा आता आपण आलेलो आहे बीचवर. अपेक्षा तर उंटावर बसायची पण आहे, पण खिशात रुपया नसताना आपण बीचवर आलेलो आहे. त्याच्यामुळे खारट पाण्याची आंबट चव घेऊन आपण इथून वापस जाणार आहोत. आणि आता या झाडांकडे आपण फोटोशूट करणार आहोत. झाडे अर्थातच तुम्ही पाहू शकता, झाडे लांबत असतात. ते आमच्या मॅडम येत आहेत, त्यांना ऊन लागते. भर उन्हात 2 स्पीकरचे साऊंड लावून काय मॅटर चालू आहे. ब्लॉग मध्ये म्हणतात ते दाखवायला लागेल. आवाज काय. आणि मस्त सिगरेट फुकून मस्त दारू बिरून पार्टी चालू आहे. एक नंबर. हा ओके. तर बघ खूप झाली. 11 सूर्य भरपूरच आता जरा तापलेलं आहे, त्यामुळं ऊन लागतं. आता जाम शूटिंग होणार आहे. तिला साडी घालता येत नाही. अवघड काम झालं आता तिचं, त्यामुळं साडीवरती शूट राहील मला वाटतं. इथून आहे ना दुसऱ्या लोकेशनला पण जायचं आहे आम्हाला, तिथं पण शूट करायचं. रेवदंडा बीचला, बीच नाही सॉरी रेवदंडा फोर्टला जायचं आहे. 18 किलोमीटर असेल इथून ते, तर जाऊन पण शूट करायचं. अरे बाबा दगडामध्ये आणलं याने आम्हाला. कसं दिसतोय मी? ओके दिसतोय का? थोडं फास्ट नाहीच होता. मला इथलं शूट कम्प्लीट झालं. आता रूमवरती जाऊन फ्रेश व्हायचं. अजून आम्ही आंघोळ्या पण केल्या नाहीत. आता आम्ही चाललेलो आहे रेवदंडा बीचला. इथून लेफ्ट आहे, राईट आहे, राईट आहे, राईट. आम्ही जेवण वगैरे करून इथं रेवदंडा बीचला आलो आहे. रेवदंडा किल्ल्यावरती इथं पण फोटोशूट करण्याची इथं जाम मनाईच आहे बाबा, कडक मनाई एकदम. तर आम्ही लोकल रोडलाच इथं शूट करायचं ठरवलं आहे. आता इथं थोडंफार शूट घेतलं आहे. आता आम्ही थांबत जाणार आहे. इथं लोकेशन चांगले भेटेल तिथं आम्ही शूट करणार.
कन्सेप्ट शूट करायचे. अलिबागमध्ये आलं, हे अलिबाग सिटीमध्ये आलं. अलिबाग सिटी आहे. तर चहा सोबत शूट करायचं, चहा घेताना शूट करायचं. तुम्ही दोघांनी तिथे थांबायचं चहा पिताना. आम जरा लगेच पिऊन नको घेऊ, फोटो काढायचे त्याच्यावर. पटापट पटापट शूट घ्यायची. ॲक्च्युली आम्ही पब्लिक प्लेसला आहे, सो जास्त वेळ थांबू शकत नाही, लोक लगेच जमा होतील इथले, असा विषय. फोटो पण भारी आले. इकडून नव्हते आले व्यवस्थित. हा इकडून छान आले. बोट राहतात, बोट काढून ठेव आणि चहा दिसला पाहिजे बस. चहा कुठे? चहा दिसत नाही ना. चहा कुठे? पुढे तो चहा इकडचा पकडला म्हणून म्हणलं तुम्ही कुठे. जवळ थांबा, जास्त डिस्टन्स ठेवू नका. याचा चहा संपायला लागला रे. आपण चेअर्स करतो ना, चेअर्स करायचे फक्त एकमेकांकडे बघून चेअर्स. ठीक आहे. मेघा चेहरा इकडे घे, असा ठेव. आता आता बघा. ओके, बघा एकमेकांकडे. चहाचे फोटो काढून झाले. आम्ही चहा घेतो. आम्हाला इथं काय रूम भेटत नव्हती, सो आम्ही मावशींना विचारलं चेंज करून द्याल का. सो हे ॲग्री झाले. देव माणसासारखे लोक भेटतात काही काही ठिकाणी. तर संतोषची आणि मावशींची चांगली ओळख झाली. ओके, मी निघालो आता. काय काय झालं? ती चप्पल उचलायला खाली वाकली. काकून आवडलं, ती पाया पडती. काकून आता या दोघांना मला अलिबागच्या स्टँडला सोडायचे. मग इथून जाणार आहे ठाण्याला. ॲक्च्युली हे ठाण्याला जॉब करतात दोघं पण. ICICI बँकेमध्ये. लव्ह मॅरेज आहे मॅडम. बाबांनी चांगली कामगिरी केली. शाळेमध्ये एवढा हुशार नव्हता, तर ह्याच्यामध्ये चांगला हुशार झालाय. बरं बरं, म्हणजे कशामध्ये काय बोलायचं त्यांना कळलंय मला काय बोलायचं. ओके, गणेशला तर सोडलंय. आता आम्हाला इथं मच्छी मार्केट आहे, इथं मच्छी घ्यायची. मोठं मच्छी मार्केट आहे अलिबागमध्ये. सगळं भेटतं. खेकडा आहे, याला काय म्हणतात, प्रॉन्स आहे. प्रॉन्स चांगलं मोठं प्रॉन्स, बिग प्रॉन्स. पाप फायनली आम्ही पापलेट घेतलं. माझं फेवरेट पापलेट. चांगलं पॅकच करून घेतलं. ती बोंबील पण घेतली, ही बोंबील आहे. परत सोमई पण घेतली खाऱ्या माशामध्ये. अशा प्रकारे आम्ही प्री वेडिंगचं शूट संपवून मच्छीच्या शॉपिंगला आलो. या प्री वेडिंगच्या फोटो आणि फायनल व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेली आहे. लवकर जाऊन बघा आणि लाईक व सबस्क्राईब सुद्धा करा. तोपर्यंत आम्ही मच्छी घेतो. धन्यवाद.